वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागचा एक पार्ट बघितला, कृषी सेवक लेखी परीक्षा 2018चा ॲनालिसिस आपण बघणार होतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण संपूर्ण जे काही तांत्रिक प्रश्न आहेत त्याचं ॲनालिसिस करू. यामध्ये हा भाग 2 आपण आज येथे बघणार आहोत. तुम्ही जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भाग 1 जो आहे तो आधी सुरुवातीला बघा, त्याच्यानंतर भाग 2 बघा, म्हणजे कंटिन्यू तुमची ही सिरीज चालू राहील. आपण हा पूर्ण पेपर ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे कसं, पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला डिटेल ॲनालिसिस सांगितलं आहे की कृषी सेवक घटक त्यामध्ये कशावर की कोणत्या घटकावर किती प्रश्न पडणार आहेत, आणि आपण हा आज पेपर ॲनालिसिस करणार आहोत. तर त्यामध्ये आपले काही प्रश्न पार्ट 1 मध्ये झालेले आहेत आणि पार्ट 2 मध्ये आपण पुढे ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. आणि या सिरीजमध्ये मित्रांनो आपण फक्त कृषीशी रिलेटेड प्रश्न नाही तर आजूबाजूचे जे काही सामान्य ज्ञानचे प्रश्न पडले होते, करंटचे प्रश्न पडले होते, ते सुद्धा कव्हर करणार आहोत आणि समोर कसे प्रश्न पडतील एक आवाका समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आपला प्रश्न आहे मित्रांनो, वीरों का कैसा होगा बसंत या कवितेची रचना कोणी केली, असा प्रश्न तिथे पडला होता. म्हणजे 2018चा पेपर आहे हा कृषी सेवकचा, त्यामध्ये हा प्रश्न पडला होता. तर त्यामध्ये ऑप्शन आहेत मित्रांनो, सुभद्रा कुमारी चौहान, पंडित माखनलाल चतुर्वेदी, हरिशंकर परसाई आणि गजानन माधव मुक्तिबोध. पर्टिक्युलर जर मित्रांनो इथे विचार केला तर हा जो आहे सामान्य ज्ञान या विषयामधला प्रश्न आहे. हा तुम्ही जो आहे तो व्याकरणाशी संबंधित सुद्धा पकडू शकता, परंतु सामान्य ज्ञान या विषयामध्ये जास्त मोडतो कारण की येथे वेगवेगळे कवी आणि रचना त्याच्याबद्दल विचारण्यात आलेला आहे. परंतु हा जो प्रश्न आहे मित्रांनो डायनॅमिक आहे, म्हणजे हा प्रश्न बदलू शकतो. यावरच आपण आजूबाजूने एक आवाका समजून घेऊ शकतो की लेखक आहेत, कवयित्री आहेत, कवी आहेत, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न पडतात. तसेच काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत, त्यांचे लेखक आहेत, त्यावर सुद्धा प्रश्न पडतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे सुभद्रा कुमारी चौहान आहे. यांनी वीरों का कैसा होगा बसंत या कवितेची रचना केलेली आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो आता. प्रश्न आहे, रिकाम जागामुळे पैसा व श्रम यांची बचत होते. यामध्ये आपण ऑप्शन बघितले, कार्यक्रम, नियोजन, समस्या, उद्दिष्ट आणि गरज, असे ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो आपण इथे बघितले तर इथे लॉजिकल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एका लॉजिकवर हा एक प्रश्न सुटतो. रिकाम जागामुळे पैसा, वेळ आणि श्रम यांची बचत होते. तर समस्यामुळे होणार आहे काय, म्हणून एलिमिनेट केला. उद्दिष्टामुळे होणार आहे काय, एलिमिनेट केला. गरजेमुळे होणार आहे काय, एलिमिनेट केला. आणि डायरेक्ट आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. म्हणजे कार्यक्रम नियोजनामुळे वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते. म्हणजे या प्रश्नावरून आपल्याला ॲनालिसिस होते की काही लॉजिकल प्रश्न असतात जे तिथल्या तिथे आपल्याला त्याचं उत्तर मिळते. फक्त आपल्याला काय करावं लागते, एलिमिनेशन मेथड आहे किंवा आपल्या सतत विवेक बुद्धीचा वापर करून आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना रिकाम जागा झाली. आता यामध्ये ऑप्शन आहे 1935, 1920, 1947, 1950. तर लक्षात ठेवा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली. तो कायदा कधीचा होता, तर कायदा 1934चा होता. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की कृषी सेवक आहे, ग्रामसेवक आहे, या परीक्षांमध्ये जे बँकिंग संदर्भात प्रश्न पडतात कारण की वित्ताशी संबंधित घटना याच्याशी रिलेटेड येतात. आपण जर बघतो मित्रांनो, मी मागच्या याच्यात तुम्हाला एक बँकांचं स्ट्रक्चरसुद्धा सांगितलं होतं. त्यामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँका आणि सहकारी बँका ज्या आहेत त्या प्रामुख्याने डिफाईन करून सांगितल्या होत्या. त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. आता समोर इथे रिझर्व्ह बँकबद्दल आपल्याला विचारलं आहे, म्हणजे रिझर्व्ह बँकची आपल्याला आजूबाजूची माहिती कव्हर करायची आहे. बघा, रिझर्व्ह बँकेची स्थापना मी तुम्हाला सांगितली 1934चा ॲक्ट होता, त्याच्यानुसार 1935 मध्ये झाली. ॲक्ट पण लक्षात ठेवा आणि तारीख कधी झाली ते पण लक्षात ठेवा. समोर आपण असं बघितलं तर समोर असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण, तर लक्षात ठेवा शक्तिकांत दास आहेत. ते सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत आणि त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती विचारू शकतात की त्यांची नियुक्ती कधी झाली, ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत. तसंच आपण बघतो मित्रांनो की कितवे गव्हर्नर आहेत असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. आणखी जर डिटेलमध्ये बघितलं, आणखी महत्त्वाची गोष्ट जर बघितली मित्रांनो रिझर्व्ह बँक गव्हर्नरबद्दल, तर ऑस्बर्न स्मिथ नावाचे होते जे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. पण जे गव्हर्नर होते ते ब्रिटिश होते. मग भारतीय गव्हर्नर कोण, तर असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर हे CD देशमुख होते आणि CD देशमुख आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघतो की सर्वाधिक कालावधीसाठी राहिलेले गव्हर्नर कोण आहेत, तर लक्षात ठेवा बेनेगल रामाराव आहेत. ते सर्वाधिक काळासाठी राहिलेले RBIचे गव्हर्नर आहेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बँकिंग संदर्भात माहिती लक्षात ठेवायची आहे. तर
पुढे पाहू मित्रांनो, सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात घडलेल्या बहाराला रिकाम जागा म्हणतात. यामध्ये ऑप्शन आहे मृगबहार, हस्तबहार, आंबेबहार यापैकी नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर बहारांचे वेगवेगळे प्रकार बघितले त्यामध्ये प्रामुख्याने 3 बहार असतात. मृगबहार जो असतो तो मे ते जून महिन्यामध्ये असतो. हस्तबहार जो असतो तो सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो आणि आंबेबहार जो असतो तो जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान असतो. तसं बघितलं मित्रांनो, बहार लक्षात ठेवणे एक साधी सोपी गोष्ट आहे, पण तरीसुद्धा काही मित्रांना लक्षात राहत नसेल तर मी इथे ट्रिक सांगते. मृग म्हणजे इथे म आला तर लक्षात ठेवायचं, म वरून मे महिना. मृगबहार कुठे? मे ते जून महिन्यामध्ये. नंतर हस्तबहार, स्त आला, सचा उच्चार आला. हस्त आला म्हणजे काय लक्षात ठेवायचं, सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि आपल्याला आंबेबहार आहे तो लक्षात राहतेच. आंबे कधी येतात म्हणून सगळ्यांना माहिती आहे, जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये मोहर लागतो म्हणून त्याला आंबेबहार असं म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण जर बघितलं तर इथे प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी म्हणजे हस्तबहार हे बरोबर उत्तर होईल. मित्रांनो इथे समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र कोणता आहे? तर मित्रांनो अतिशय साधा सोपा प्रश्न आहे, सामान्य ज्ञान या विषयाशी बिलॉंग करते. आपण जर बघितलं भूगोलाशी संबंधित हा प्रश्न आहे. आता यामध्ये आपण ऑप्शन पाहू. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, पर्शियनचा आखात. मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला भारताचं लोकेशन सांगते. भारताच्या लोकेशनमध्ये आपण बघितलं तर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, भारताच्या पूर्वेला आपण बघतो आणि आग्नेय दिशेला आपण बघतो तर कोणता बंगालचा उपसागर आहे आणि भारताच्या दक्षिण दिशेला आपण बघतो तर हिंदी महासागर आहे. कारण भारत काय एक द्वीपकल्प आहे. द्वीपकल्पाचा अर्थ असा असतो की ज्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र वेढलेला आहे त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो. जवळजवळ आपण बघतो मित्रांनो 9 असे राज्य आहेत की ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि आपण बघतो त्यामध्ये 5715 मीटर लांबीचा समुद्रकिनारा एकूण लाभलेला आहे. एकूण समुद्रकिनारा म्हणत आहे मी, त्यामध्ये 9 राज्य आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचा सुद्धा समावेश होतो. आपण जर बघितलं मित्रांनो महाराष्ट्राचं स्थान बघितलं भारताच्या मॅपमध्ये तर ते आपल्याला पश्चिमेला दिसते आणि पश्चिमेला आपण बघतो की अरबी समुद्र आहे आणि महाराष्ट्राला अरबी समुद्र किनाऱ्याची म्हणजे दंतूर किनारपट्टी लाभलेली आहे. किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. म्हणूनच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अरबी समुद्र हे बरोबर उत्तर होईल. आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की कोकण किनारपट्टी आहे, त्याला कोकण किनारपट्टीला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर मग असे असं कोणता जिल्हा आहे की ज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे कोकणामधील म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील, ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो प्रश्न आहे समोरचा, वाटाण्यातील मर रोग ह्यामुळे होतो. ऑप्शन आहेत फ्युझॅरियम ऑक्झिस्पोरम, इरिसिफे, पॉलिगॅनी, युरोमिसेस, फॅबे, रायझोक्टोनिया किंवा रिझोक्टोनिया सोल्यानी. मित्रांनो म्हणजे या प्रश्नावरून आपण अंदाज काढू शकतो की रोगांवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत आणि पर्टिक्युलरली कोणते रोग आहेत ते लक्षात ठेवा. व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे आणि जीवाणू आहे. कुठे कुठे मायकोप्लाझ्मा आहे त्यांनी सुद्धा झालेले रोग विचारलेले आहेत. परंतु आपण बघतो ज्या बुरशीजन्य रोग आहेत ते जास्त प्रमाणात विचारले गेलेले आहेत आणि बुरशीजन्य रोगांपैकी जर आपण विचार करतो मित्रांनो करपा आहे, तसंच आपण बघतो की विल्ट आहे म्हणजे मर रोग आहे. आता लक्षात ठेवा यामध्ये वाटाण्यातील मर रोग विचारला आहे आणि मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, हिंट सांगते. ज्या ठिकाणी मर रोग येईल कोणतेही असो मग ते, ज्या ठिकाणी मर रोग येईल त्या ठिकाणी फ्युझॅरियम हे जे आहे हा जो जिनस आहे बुरशीचा तो येतो. लक्षात ठेवा मित्रांनो फ्युझॅरियममुळे म्हणजे फ्युझॅरियम नावाची ही बुरशी आहे तिचा हा जिनस आहे त्याच्यामुळे कुठल्याही पिकावर मर रोग हा होत असतो. म्हणून लक्षात ठेवा मर रोग आला म्हणजे फ्युझॅरियम हा शब्द तुमचा यायलाच पाहिजे. तर मित्रांनो इथे वाटाण्याचा उल्लेख झालेला आहे. आता वाटाण्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. वाटाणा जे आहे ते थंड हवामानातील पीक आहे. अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे आणि प्रामुख्याने रब्बी पीक आहे. लक्षात ठेवा. आता वाटाण्याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर याच्या जातीसुद्धा विचारतात. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की वाटाणा आहे, वाटाण्याला आपण फील्ड पी असं म्हणतो आणि ग्रेजर जॉहान मेंडल होते, महान शास्त्रज्ञ होते ते आणि त्यांनी जे प्रयोग केले होते अनुवंशिकता याच्या संबंधित ते सर्व प्रयोग त्यांनी वाटाण्यावर केले होते. आणि वाटाण्यालाच मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये फील्ड पी असं म्हणतो आणि याला पायसम सटायबम असं सुद्धा म्हणतात म्हणजे हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. तसंच जर बघितलं मित्रांनो वाटाण्यामध्ये किती प्रमाणात प्रोटीन कंटेन असते हे सुद्धा विचारतात. लक्षात ठेवा 22.5%
एवढं प्रोटीन कंटेंट वाटाण्यामध्ये असते, म्हणून लक्षात ठेवा वाटाण्याच्या बाबतीत महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह. समोरचा प्रश्न पाहू. सूर्यफूल हे एक रिकाम जागा पीक आहे. तर मित्रांनो इथे ऑप्शन आहे स्वयंपरागीकरण होणारे, परपरागीकरण होणारे, फलन योग्य आणि फलन अयोग्य. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सूर्यफूल विचारलेलं आहे आणि सूर्यफूल आपल्याला माहिती आहे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे म्हणजेच काय, परपरागीभवन होणारे क्रॉप आहे, म्हणजेच पीक आहे. मित्रांनो आपण जर सूर्यफूल या पिकाबद्दल बघितलं तर हेलियांथस ॲनस असं त्याचं सायंटिफिक नाव आहे आणि मूळ स्थान जे आहे अमेरिका आहे. सूर्यफुलास पिवळे फूल म्हणून सुद्धा ओळखतात. आणि सूर्यफुलाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं की तेलबियात किती प्रमाण असते त्याच्या सूर्यफुलाच्या, तर 38 ते 45% इतकं प्रमाण असते. आणि यामध्ये आणखी महत्त्वाचं कोणत्या अमिनो ॲसिड आपल्याला सापडते, आम्ल सापडते, तर 70% लिनोलिक ॲसिड असते, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि हा जो ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे मित्रांनो, सूर्यफूल हे एक परपरागीभवन होणारे पीक आहे. कारण आपण बघतो सूर्यफुलाचे परागीभवन होण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी हस्तपरागीकरण करतात. म्हणजेच काय करतात, हाताने आपण त्याला हे करतो किंवा मधमाशांच्या साहाय्याने आपण काय करतो, त्यामध्ये परागीभवन घडवून आणतो आणि त्याच्यामुळे सूर्यफुलाचं उत्पादन वाढते. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठानं सूर्यफुलाच्या बाबतीत 2008मध्ये एक व्हेरायटी डेव्हलप केली होती. ती व्हेरायटी महत्त्वाची आहे, फुले रविराज म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो. ही जी व्हेरायटी आहे ती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सूर्यफुलाची म्हणजे व्हेरायटी प्रसिद्ध केली होती. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. रिकाम जागा यांना आकर्षित करण्यासाठी खाद्य म्हणून मिथिल युजिनॉल वापरतात. यामध्ये ऑप्शन आहे फळमाशी, त्याला आपण टायकस डॉर्सॅलिस असं म्हणतो. पांढरी माशी बेमिसिया टॅबॅसी असं म्हणतो. शेंडे पोखणारी माशी आहे त्याला ॲथेरिगोना सोकॅटा असं म्हणतो. तर मिजमाशी आहे त्याला आपण कॅटेरिनिया सॉर्गिकोला असं म्हणतो. मित्रांनो माझ्या बोलण्याकडे आता बरोबर लक्ष द्या, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला भरपूर ऑब्जेक्टिव्ह इथे सांगणार आहे. बघा आपण बघतो कडधान्य आहे, तृणधान्य आहे, गडीत धान्य आहे, कापूस वगैरे आहे, त्यावर घाटे अळी येते, ठिपक्यांची बोंडअळी येते, शेंद्री गुलाबी बोंडअळी येते, पतंग येतात. यांचे जे पतंग असतात यांच्या पतंगांना पकडण्यासाठी आपण काय लावत असतो, फेरोमोन सापळे लावत असतो. त्यालाच आपण लिंग प्रलोभन किंवा कामगंध सापळे असं म्हणतो. तसंच मित्रांनो आपण फळांच्या बाबतीत बघितलं तर फळांमध्ये ज्या काही नर म्हणजे माशा येतात, त्या माशांचे जे काही नर असतात त्यांना सापळात अडकवण्यासाठी मिथिल युजिनॉल नावाचं रसायन असते ते टाकतात आणि त्याच्याद्वारे त्यांना काय करतात, आकर्षित केले जाते. समोर आपण बघतो की समजा अळी नियंत्रण करायचं असेल आपल्याला, तर पर्टिक्युलरली आपण जर बघितलं घाटे अळी आहे, तर बोंड अळी आहे, यांच्या नियंत्रणासाठी आपण काय करतो, तर हेलिकोर्पा आहे, स्पोडोप्टेरा आहे, यांचे आपण काय करतो त्यांच्याच रसायन तयार करतो. म्हणजे हेलिकोर्पा आर्मिजेरा न्यूक्लियर पॉलिहेड्रस व्हायरस आहे, अशा प्रकारे त्याचं रसायन करून त्यावर आपण जैविकरित्या नियंत्रण करतो. तसंच मित्रांनो मी गवताच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं पार्थिनियम हिस्टोरिफेरस म्हणजेच काय गाजर गवताबद्दल सांगितलं होतं. आणि त्याच्या जैविक नियंत्रणासाठी आपण बघतो एक भुंगेरा वापरतात, त्याला झायगोग्रामा बायकोलॅरटा असं म्हणतात. हा पण ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला विचारला होता पण विद्यार्थी मित्रांनी त्याचं उत्तर दिलं नाही, तर लक्षात घ्या. समोर आपण बघतो मित्रांनो की तर समोरचा ऑब्जेक्टिव्ह मित्रांनो क्रायसोबरला कार्नियाचा वापर करून आपण पिकांवरील जे मावा, तुडतुडे, फुलकिडे, किडींची अंडी आहेत, लहान लहान अळ्या आहेत, त्यांची पिल्लं आहेत, छोटे छोटे पिल्लं आहेत, या सगळ्यांचं आपण जैविक नियंत्रण करत असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण ट्रायकोडर्मा वापरून किंवा पेसिलोमायसिन वापरून काय करत असतो, जे काही पिकांवर मर रोग पडतो, मड कुजव्या म्हणजे फ्युझरिम किंवा विल्ट आपण असं म्हणू शकतो, हे जे रोग पडतात त्यावर आपण बुरशीजन्य रोगांवर ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे, तसंच पेसिलोमायसिन नावाची बुरशी आहे, इत्यादी बुरशींचा वापर करून आपण बुरशीलाच मारतो. तसंच आणखी आपण बघितलं समजा सूत्रकृमींना जर आपल्याला मारायचं असेल तर आपण पर्टिक्युलरली झेंडू वापरतो. झेंडूचं जे मिश्र पीक घेतो त्यामुळे काय होते, सूत्रकृमींचा अटॅक जो होतो तो कमी होतो. आणि कारण की झेंडूच्या मुळातील जे काही रसायन असते ते सूत्रकृमी मारण्यासाठी कसं असते म्हणजे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात सूत्रकृमीला मारण्याचे. अशा प्रकारे काही जैविक घटक आहेत मित्रांनो जे परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत आणि विचारते सुद्धा. प्रश्न जे आहेत ते कृषी सेवकमध्ये आलेले आहेत म्हणून ग्रामसेवकला कामी पडतील. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, असं करू नका की कृषी सेवक आहे म्हणून ग्रामसेवकला पडणार नाही. म्हणून सगळे जे प्रश्न आहेत ते कृषी सेवकचे प्रश्नसुद्धा कव्हर करा. ग्रामसेवकला सुद्धा ते कामात पडू शकतात. ग्रामसेवकचे प्रश्नसुद्धा कृषी सेवकला कामात पडू शकतात. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. मातीचे नमुने कशामध्ये घेतले जातात, त्यामध्ये ऑप्शन आहेत प्लॅस्टिकच्या पिशव्या, धातूचे डबे, तागाची पोती, लाकडाचे खोके. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मातीचा नमुना जर आपल्याला घ्यायचा असेल तर प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण वापरत असतो.
तसंच मित्रांनो, मातीच्या बाबतीत आपण आजूबाजूची माहिती बघितली तर बरेचसे ऑब्जेक्टिव्ह पडलेले आहेत. तुम्ही यासाठी मी एक 2 लेक्चर घेतलेले आहे. मृदाशास्त्र व्यवस्थापन नावाने सुरुवातीला घेतले होते ते. त्यामध्ये मृदाशास्त्र व्यवस्थापन भाग 1, मृदाशास्त्र व्यवस्थापन भाग 2 असे 2 लेक्चर आहे. ते तुम्ही पाहू शकता. ते लेक्चर नक्की करा मित्रांनो, तुमचे बरेचसे ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील. आता आपण समोर जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये आणखी ऑब्जेक्टिव्ह आहेत. 2-4 ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला सांगते. जसं की मातीचा रंग कशाद्वारे ओळखतात, त्यामध्ये मुन्सेल कलर चार्ट आहे. मातीच्या कणांचा आकार किती आहे हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे एक पद्धत वापरली जाते. त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल पिपेट बीकर पद्धत आहे. या पद्धतीवर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे. तुम्हाला भरपूर ऑब्जेक्टिव्ह मिळतील मित्रांनो. ते पार्ट आणि ते लेक्चर पूर्ण कव्हर करा. सुरुवातीला घेतले होते, तुम्ही खाली सर्च करा, तिथे तुम्हाला मिळून जातील. अगदी सिलेबसनुसार व्हिडिओ तो बनवलेला आहे मित्रांनो. तिथे तुमचे सगळे ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील. आता समोरचा प्रश्न पाहू की सर्वसाधारणपणे रिकाम जागा याला लोकसभेच्या प्रत्येक सत्रातला प्रश्नकाल म्हटले जाते. चला तर मित्रांनो, ऑप्शन पाहू. विश्रांती तास, पहिला तास, दुसरा तास, शेवटचा तास. मित्रांनो, आपण जर केंद्रीय पातळीवर बघितलं तर संसद असते. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती इत्यादींचा समावेश होतो. तसंच जर आपण राज्य पातळीवर बघितलं तर विधिमंडळे असतात. त्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद इत्यादींचा समावेश होतो. तसंच राज्यपाल यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. आणि आपल्याला लोकसभेबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, याच्याशी संबंधित राज्यघटनेतील आपण कलमा जर बघितल्या त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की कलम 79 आहे. त्यामध्ये संसदेबद्दल सांगितलेलं आहे. त्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल आणि लोकसभा इत्यादीबद्दल सांगितलेलं आहे. आणि पर्टिक्युलर जर आपण राज्यसभेशी संबंधित कलम कोणती आहे तर कलम 80 आहे. लोकसभेशी संबंधित कलम कोणती आहे तर कलम 81 आहे. म्हणून लक्षात ठेवा. लोकसभेच्या बाबतीत आधी आपण महत्त्वाची माहिती घेतली तर मित्रांनो, लक्षात ठेवा महत्तम सदस्य संख्या आपण बघतो तर 252 एवढी महत्तम सदस्य संख्या आहे त्याची. परंतु सध्या किती आहेत तर 245 इतके आहेत. नंतर आपण बघतो की घटक राज्य आपण बघतो. घटक राज्यामध्ये किती संख्या डिवायडेड झालेली आहे तर घटक राज्याचे जे किती प्रतिनिधी, किती खासदार असणार आहेत, एकूण 524 खासदार. आणि केंद्रशासित प्रदेशाशी रिलेटेड 19 खासदार असणार आहेत. तसंच मित्रांनो, अँग्लो इंडियन जे काही होते आधी सुरुवातीला त्यांच्यासाठी 2 जागा ठेवण्यात आल्या होत्या. परंतु आता काय झालं, 104वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यामुळे त्या अँग्लो इंडियन समूहासाठी ज्या काही जागा ठेवण्यात आल्या होत्या त्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि ही जी 17वी लोकसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये आपण बघतो मित्रांनो, आत्तापर्यंत ज्या काही निवडून आलेल्या खासदार होत्या महिला, त्यापैकी सर्वाधिक महिला ज्या होत्या 17व्या लोकसभेमध्ये निवडून आल्या. त्यापैकी भाजपमधल्या 40, तृणमूल काँग्रेसच्या 9, काँग्रेसच्या 6 आणि बिजू जनता दल आहे त्याच्या 5, एकूण 78 महिला म्हणजे खासदारांपैकी सर्वाधिक खासदार जे आहेत ते उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधून निवडून आले आहेत. ते प्रत्येकी 11 म्हणजे आपण बघतो 78 खासदार महिला निवडून आल्या आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशमधून 11 आणि पश्चिम बंगालमधून 11 निवडून आलेले आहेत. म्हणजे हा जो डेटा आहे मित्रांनो 17व्या लोकसभेबद्दल मी सांगत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघतो की एकूण जवळजवळ 17 लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत. आणि आता समोर जी येणार आहे ती 2023ची आपण बघतो ते 18वी लोकसभा निवडणूक असणार आहे. तसंच असाही प्रश्न पडू शकतो की पहिली जेव्हा लोकसभा झाली होती तेव्हा एकूण 14 राष्ट्रीय पक्ष होते. आता जी लोकसभा निवडणूक होणार आहे त्यामध्ये किती राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे, राष्ट्रीय पक्ष कोणते, राज्य पक्ष कोणते, म्हणजे राजकीय पक्ष कोणते, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतात. तर मित्रांनो, आपण मूळ प्रश्नाकडे येऊ. तर प्रश्न होता सर्वसाधारणपणे रिकाम जागा याला लोकसभेच्या प्रत्येक सत्रातला प्रश्नकाल म्हणतात. तर लक्षात ठेवा, जो पहिला तास असतो त्या पहिल्या तासाला लोकसभेच्या प्रत्येक सत्रातला जो काय असतो तो प्रश्नकाल असं म्हटलं जाते. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. हे रिकाम जागा हे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स VAT लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. इथे जर मित्रांनो आपण ऑप्शन बघितली त्यामध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अशा प्रकारे ऑप्शन दिले. तर लक्षात ठेवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागू करणारं पहिलं राज्य जे आहे ते हरियाणा ठरलं. म्हणून आपण बघतो इथे ऑप्शन क्रमांक A म्हणजेच हरियाणा हे याचं बरोबर उत्तर होईल. आता व्हॅल्यू ॲडेड टॅक्सबद्दल मी थोडक्यात 2-4 गोष्टी तुम्हाला सांगते. सुरुवातीला मित्रांनो मी तुम्हाला टॅक्सबद्दल काही सांगते. हे बघा, टॅक्समध्ये 2 प्रकार असतात. आपण बघतो इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स समजून घेण्याआधी तुम्हाला एक टर्मिनॉलॉजी समजून घ्यावी लागेल. ते म्हणजे कोणती, कर आघात आणि कर बोजा. समोरील चार्टमध्ये बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण कर आघात पाहू, त्याच्यानंतर आपण कर बोजा पाहू. आता कर आघात आहे तो कुणावर लागू होतो, त्याच्यावर जो शासनाकडे कर भरतो त्याच्यावर काय लागणार आहे, कर आघात होणार आहे. मग कर बोजा कोणावर असणार आहे
तर त्याच्यावर ज्याच्या खिशातून पैसे जातात त्याच्यावर असणारा करांचा बोजावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट समजली, कर आघात कोणावर होतो? जो शासनाकडे कर भरतो त्याच्यावर. आणि कर बोजा कोणावर होतो? ज्याच्या खिशातून पैसे जातात त्याच्यावर होतो कर बोजा. आणि मित्रांनो, कर संक्रमणाचे वेगवेगळे टप्पे असतात. तर आपण बघतो कर आघात कोणत्या संक्रमणाच्या टप्प्यात? तर प्रारंभिक टप्प्यात असतो. तर कर बोजा जो असतो तो अंतिम टप्प्यात असतो. कारण की आपण बघतो कर बोजा हा ग्राहकावर पडत असतो, म्हणून लक्षात ठेवा तो अंतिम टप्प्यात असतो. म्हणजे मित्रांनो, आता तुमचं हे क्लिअर झालं असेल की कर आघात म्हणजे काय आणि कर बोजा म्हणजे काय. तर आता ह्या जर गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स यामधलं अंतर समजेल. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय ते सांगते. तर बघा मित्रांनो, माझ्या बोलण्याकडे एकदम नीट लक्ष द्या की ज्या व्यक्तीवर कर आघात आणि कर बोजा ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित पडत असतील तर त्याला तो असतो प्रत्यक्ष टॅक्स. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष टॅक्स भरावा लागतो. आणि ज्या व्यक्तीवर समजा कर आघात वेगळ्या व्यक्तीवर आणि कर बोजा वेगळ्या व्यक्तीवर, तर तो असतो अप्रत्यक्ष टॅक्स, म्हणजेच अप्रत्यक्ष कर असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला इथे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सची डेफिनेशन समजली. आता डायरेक्ट टॅक्समध्ये कोणकोणते कर येतात, त्यामध्ये केंद्राचे कोणते, राज्याचे कोणते, यावर प्रश्न पडलेला आहे, म्हणून ह्या थोडा डिटेल भाग मी घेतला. तर बघा मित्रांनो, केंद्राचे जे कर असतात त्यामध्ये डायरेक्ट टॅक्ससुद्धा येतात आणि इनडायरेक्टसुद्धा येतात. मग डायरेक्ट टॅक्समध्ये कोणते? आयकर आहे, त्याच्यानंतर आपण बघतो की निगम कर आहे, नंतर संपत्ती कर आहे, मालमत्ता कर आहे, हस्तांतरण कर आहेत. अशा प्रकारचे जे कर आहेत ते प्रत्यक्ष करामध्ये मोडतात. त्याच्यानंतर आपण अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत? सीमा शुल्क आहे, पेट्रोलियम तंबाखूवरील केंद्रीय उत्पादन शुल्क आहे, पेट्रोलियम तंबाखूवरील केंद्रीय विक्री कर आहे. त्याच्यानंतर GST आहे. GSTचे प्रकार पडतात मित्रांनो. त्याच्यामध्ये केंद्राकडे कोणत्या GST असतात? तर CGST म्हणजे केंद्रीय जी असते, सेंट्रल GST असते ती, आणि आपण IGST इंटिग्रेटेड म्हणजे जे काही असते ती. अशा प्रकारे दोन जे असतात त्या GST कोणाच्याकडे असतात? केंद्राकडे असतात. आणि अशाच प्रकारे आपण राज्यांचे टॅक्स बघितले, त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार पडतात. तर राज्यांच्या प्रत्यक्ष टॅक्समध्ये जमीन महसूल, व्यवसाय कर, कृषी उत्पन्न कर, कृषी हस्तांतरण कर इत्यादींचा समावेश होतो. तर राज्यांच्या अप्रत्यक्ष टॅक्स म्हणजे इनडायरेक्ट टॅक्समध्ये राज्य उत्पादन शुल्क, पेट्रोलियम व दारूवरील जे काही विक्री कर असतो तो, त्याच्यानंतर स्थानिक ऐशाराम आणि करमणुकीवर जो कर लावला येतो तो इनडायरेक्ट टॅक्समध्ये मोडतो. मुद्रांक शुल्क इनडायरेक्ट टॅक्समध्ये मोडतो. आणि SGST आपण म्हणतो, स्टेट GST म्हणतो त्याला, स्टेट गुड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हणतो, तो आहे इनडायरेक्ट टॅक्समध्ये मोडतो राज्यांच्या. अशा प्रकारे टॅक्स जे आहे स्ट्रक्चर आपण इथे बघितलं. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे व्हॅल्यू ॲडेड टॅक्सबद्दल. तर लक्षात ठेवा, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे जो अप्रत्यक्ष करांमध्ये मोडतो आणि तो एक मूल्यवर्धित कर आहे. म्हणजेच काय होते, तो वेगवेगळ्या ठिकाणी तो कर गोळा केला जातो. आणि मित्रांनो, आपण आणखी जर बघितलं तर GST, आता सगळ्यांच्या तोंडातून हा शब्द निघतो GST वगैरे वगैरे. तर बघा, GST म्हणजे काय होते? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हणतो. GSTचे 3 प्रमुख प्रकार पडतात: IGST, SGST आणि जे आहे CGST. आता आपण यामध्ये बघतो ही शिफारस कोणी केली होती? विजय केळकर समिती होती, यांनी GST बाबत शिफारस केली होती. आणखी आपण जर समोर बघितलं तर GST लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे. तसं आपण बघतो की कॅनडाने सुरुवात केली होती, परंतु 1991 नंतर मग कॅनडाने ती GST लागू केली. तर फ्रान्सने 1954मध्ये GST लागू केली होती. आणि कॅनडात आपण बघतो तर 2 प्रकारचे GSTसाठी वेगवेगळ्या 2 नियंत्रण आहेत. म्हणजे स्टेट लेवलवर वेगळे आहे, केंद्र पातळीवर वेगळे आहे. पण आपण जर आपल्या भारताचा विचार केला तर एक इंटिग्रेटेड म्हणजे एका केंद्रीय पातळीखाली. आणि मित्रांनो, आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्सबद्दल बघितलं तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न राहील की GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे, आपण असं त्याला म्हणतो, हा कधीपासून भारतामध्ये लागू करण्यात आला? याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. सोबत कोणती घटना दुरुस्ती याच्यासाठी करण्यात आली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. हा प्रश्न पडलेला आहे, विचारलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितला. चला मित्रांनो, समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न एकदम साधा, सोपा आणि लॉजिकल प्रश्न आहे. तुम्हाला लॉजिकल उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कसं लॉजिकल उत्तर द्यायचं तर ट्रिक मी तुम्हाला सांगते. ग्रामीण लोकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना शोधण्यासाठी त्यांच्यासोबत कार्य करण्याच्या प्रक्रियेला रिकाम जागा म्हणतात. ऑप्शन पाहू. कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रम, कामाची योजना. मित्रांनो, हा बघा, हा लॉजिकल प्रश्न आहे आणि तिथल्या तिथे तुम्हाला सोडायचा आहे. आता आपण इथे बघतो की कार्यक्रम आहे, नियोजन आहे आणि कामाची योजना आहे आणि कार्यक्रमाचे नियोजन आहे. प्रश्न काय विचारला आहे? ग्रामीण लोकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना शोधण्यासाठी
त्यांच्यासोबत कार्य करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर कार्यक्रमाचे नियोजन असं त्या प्रक्रियेला म्हणतात. तर मित्रांनो, हे सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे. यामध्ये आपण बघतो एक कार्यक्रम दिलेला आहे, नियोजन दिलं आहे. या दोघांपेक्षा बेटर आपल्याला काय वाटते, कार्यक्रमाचे नियोजन वाटते. आणि हे एक सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे, म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर होईल. आता आपण समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. रिकाम जागा ही पद्धत मातीतील पाण्याचा अंश मोजण्यासाठी थेट पद्धत आहे. आता यामध्ये ऑप्शन पाहू, ग्रॅव्हिमेट्रिक, टेन्शिओमेट्रिक, न्यूट्रॉन स्कॅटरिंग आणि वरीलपैकी काही नाही. तर इथे ऑप्शन क्रमांक ए ग्रॅव्हिमेट्रिक पद्धत आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, मातीतील पाण्याचा अंश मोजण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आणि हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. इथे तुम्हाला पद्धती माहिती असणे गरजेचे असते. अशा वेळेस तुम्ही स्किप करू नका, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही, तर काही ना काही उत्तर नक्कीच द्यायचं असते. म्हणजे उत्तर नक्कीच टिक करून या. समोर आपण बघतो खालीलपैकी ओढीतील शेतीची पद्धत कोणती आहे. यामध्ये ऑप्शन आहे चाऱ्याचे पीक, वृक्ष शेती, फळबाग लागवड, फळं लागवड आणि रेशीम उद्योग. आता मित्रांनो इथे शेतीची पद्धत विचारले ओढीतील. आता रेशीम उद्योग याच्यामध्ये सहसा येणार नाही. मग ऑप्शन राहतात 3. तर बघा, फळबागायत असते त्याच्यासाठी प्रामुख्याने आपण काय करतो, चौकोन पद्धत आहे किंवा पंचकोन पद्धत आहे, अशा प्रकारच्या पद्धती आपण बागायतीसाठी वापरतो. वृक्ष शेतीमध्ये आपण म्हणजे कसं, तर वृक्ष हे जे आहेत ते आपण ओढीने सुद्धा लावू शकतो. त्याचप्रमाणे आपण बघतो रांगेने सुद्धा लावू शकतो. आणि जर आपण तसं बघितलं तर अल्टरनेट एका पाठोपाठ एक असं सुद्धा लावू शकतो. परंतु आपण जर पिकाबद्दल बघितलं, इथे ओढीतील पर्टिक्युलर पद्धत विचारली मित्रांनो. आणि चाऱ्याचं पीक हे आपण ओढीमध्ये लावत असतो, म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए ह्याचं बरोबर उत्तर होईल. चाऱ्याच्या बाबतीत मित्रांनो महत्त्वाचे जे काही चारा पीक आहेत त्याचे सायंटिफिक नावसुद्धा विचारतात, त्याच्या व्हरायटीसुद्धा विचारतात, म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही करून ठेवा चाऱ्याच्या बाबतीत. आता आपण समोर पाहू, ऊसाच्या कापणीसाठी ब्रेक्स मूल्य रिकाम जागा असले पाहिजे. यामध्ये ऑप्शन आहे 1 ते 3, 3 ते 6, 6 ते 12, 12 ते 18. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगितला होता आधी पण, की ऊसाच्या कापणीसाठी ब्रेक्स मूल्य किती असले पाहिजे, तर 12 ते 18 असले पाहिजे. ऊसाच्या बाबतीत ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. ऊसाच्या बाबतीत अधिकची माहिती करून जा. समोर पाहू मित्रांनो, आंब्याचे निर्यात होणारे वाण म्हणजे, आणि हे सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या की सगळ्यात जास्त कुठले वाण आहे ते आंब्याचे जास्त करून निर्यात होते आणि निर्यातीसाठी फेमस आहे. तो म्हणजे कुठला आंबा आहे, हापूस आंबा आहे. इथे तुम्ही ऑप्शन जरी नसते बघितले तरी मित्रांनो तुम्हाला ऑप्शनचं आलं असतं. यामध्ये आहे लंगडा, दशेरी, हापूस आणि राजापुरी. तर लक्षात ठेवा हापूस आंबा आहे हा सगळ्यात जास्त निर्यात होणारा आंबा आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला आंबा या पिकाबद्दल बरेचसे डिटेल इन्फॉर्मेशन सांगितले आहे, बरेचसे मागे व्हिडिओ झाले, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे, म्हणून मी ते जास्त एक्सप्लेन करत नाही. समोरचा प्रश्न पाहू, विविध वस्तू हस्तांतरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रिकाम जागा या धुमकाचा कीड व रोग प्रतिबंधित करण्यासाठी वापर केला जातो. त्यामध्ये त्यांनी ऑप्शन सांगितले मिथेल ब्रोमाइड, इथिलीन डायक्लोराइड, क्लोरोपिक्रिन आणि वरीलपैकी काही नाही. तर मित्रांनो तिथे त्यांनी वरीलपैकी काही नाही म्हणजे यापैकी कुठल्याच कीड व रोग प्रतिबंध करण्यासाठी धुमकाचा वापर केला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर दिलेलं आहे. ॲक्च्युली मला सुद्धा हा प्रश्न नीट समजला नाही. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, कार्नेशनच्या योग्य वाढीसाठी पहिल्या 4 ते 6 आठवड्यापर्यंत प्रकाशाचा कालावधी साधारणपणे रिकाम जागा तासांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. यामध्ये ऑप्शन आहेत 10 ते 12, 12 ते 13, 12 ते 16 आणि 12 ते 14. लक्षात ठेवा मित्रांनो 12 ते 16 तासांपर्यंत जो प्रकाशाचा कालावधी असतो पहिले 4 ते 6 आठवड्यापर्यंत गरजेचा असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे याचं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो या प्रश्नाचं आपण आजूबाजूचं बघितलं तर याच्या व्हेरायट्यासुद्धा तुम्हाला विचारू शकतात, म्हणजे कार्नेशनच्या व्हेरायट्या, म्हणून कार्नेशनच्या व्हेरायट्या करून जाल. समोरचा प्रश्न पाहू, देशी हरभऱ्याचे शास्त्रीय नाव काय आहे. आपण शास्त्रीय नाव आहे त्यावर एक व्हिडिओ लेक्चर टाकलेला आहे मित्रांनो, आणि आपला हॉर्टिकल्चरचं राहिलेलं आहे टाकायचं, म्हणजे भाजीपाला आणि फळ पिकांसंबंधित. तर मित्रांनो लक्षात ठेवा सीसर ॲरिएंटिनम असं आपण हरभऱ्याला म्हणतो, म्हणजे हरभऱ्याचं शास्त्रीय नाव आहे. त्याला आपण चिकपी असं म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा ग्रामसुद्धा म्हणतो. तुमच्यासाठी प्रश्न राहील मित्रांनो की हरभऱ्यामध्ये किती प्रमाणात प्रोटीन कंटेन असते, आणि हे महत्त्वाचं आहे म्हणून मी इथे प्रश्न विचारत आहे. समोर आपण बघतो मित्रांनो बाकीच्या क्वेश्चनचं जर आपण ॲनालिसिस केलं तर यामध्ये विग्ना रेडिएटा आहे, आणि विग्ना रेडिएटा आपण कशाला म्हणतो, विग्ना मुंगो म्हणजे उडीद असं म्हणतो, आणि विग्ना रेडिएटा म्हणजे आपण मूग असं म्हणतो. लक्षात ठेवा कजनस कजन म्हणजे आपण तुरीबद्दल इथे सांगितलेलं आहे. नंतर सीसर कबुलियम, तर मित्रांनो सीसर कबुलियम आहे हा हरभऱ्याचा काबुली वाण आहे, म्हणून त्याला कबुलियम असं नाव दिलं आहे. आता समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, पत्तागोबी आणि फुलगोबीमध्ये खाण्यायोग्य भाग रिकाम जागा हा असतो, असे सुद्धा प्रश्न पडतात, म्हणून यावर सुद्धा
आजूबाजूची माहिती कव्हर करून जा. यामध्ये ऑप्शन पाहू, फक्त गड्डा, फक्त फूल, फक्त पर्णगुच्छा, वरीलपैकी सर्व. तर लक्षात ठेवा, पानगुबी आणि पत्ता फुलगुबी दोघींबाबत इथे विचारण्यात आलेलं आहे. म्हणून या सगळ्यांपैकी कोणाच्या याच्यात गड्डा आणि कोणाचं फूल म्हणजे त्याचं पर्णगुच्छ म्हणजे तिन्हीसुद्धा पार्ट कामात पडतात, खाण्यायोग्य आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व, हे याचं बरोबर उत्तर आहे. समोर जर बघितलं मित्रांनो, मातीची रचना आणि वर्गीकरणाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला काय म्हणतात, असा प्रश्न पडलेला आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कृषी मूलतत्वे नावाने आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 लेक्चर घेतलेले आहे. त्याच्यानंतर मृदा संधारण आणि मृदा जलसंधारण नावाने पार्ट 1 पार्ट 2 लेक्चर घेतले. याआधी तुम्ही कृषी मूलतत्वे हे पार्ट बघा, त्यामध्ये तुमचे बरेचसे सॉईल रिलेटेड म्हणजे मातीशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील. आता मित्रांनो, इथे आपण जर ऑप्शन बघितलं तर मातीची रचना आणि वर्गीकरणाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला आपण पेडॉलॉजी असं म्हणतो. म्हणून मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी म्हणजे पेडॉलॉजी हे याचं बरोबर उत्तर होईल. आता पेट्रोलॉजी नावाची कन्सेप्ट असते, ज्यामध्ये आपण खडकांचा अभ्यास करतो. ह्या 2 कन्सेप्ट प्रामुख्याने परीक्षेमध्ये विचारल्या जातात. पुढे जर प्रश्न बघितला मित्रांनो, भारतातील सहकारी पतपुरवठा संस्थेच्या रचनेमध्ये प्रत्येक जिल्ह्याकरता एक रिकाम जागा आहे. यामध्ये ऑप्शन आहेत मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड बँक आणि राज्य सहकारी बँक. तर मित्रांनो, बँक स्ट्रक्चरबाबत मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे. नाबार्डबद्दल सुद्धा सांगितलं आहे. 12 जुलै 1982ला स्थापना झालेली आहे. शिवरामन समिती त्याच्याशी संबंधित आहे. आणि नाबार्डचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नंतर आपण बघितलं स्टेट बँक इंडियाचा आपण इतिहास सुद्धा बघितलेला आहे, पार्ट 1मध्ये सुद्धा बघितलं आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, ह्याच्या महत्त्वाच्या बँका आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मित्रांनो, इथे प्रश्न विचारला आहे, सहकारी पतसंस्थांच्या रचनेमध्ये प्रत्येक जिल्ह्याकरता एक रिकाम जागा असते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मध्यवर्ती सहकारी बँक असते, जे प्रत्येक जिल्ह्याकरता एक असते. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर होईल. आता समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, बाजरी पिकात फक्त एका पाण्याची सुविधा असेल अशा वेळेस कुठल्या अवस्थेत पाणी देणे लाभदायक ठरेल? मित्रांनो बघा, वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या पाण्याच्या अतिसंवेदनशील क्षमता असतात. म्हणजे काय असतं, अवस्था असतात की त्यावेळेस त्याला पाणी गरजेचे असते, नाही तर संपूर्ण पिकाचा नाश होऊ शकतो. मग बाजरीच्या बाबतीत इथे प्रश्न विचारला आहे की असं तुमच्याकडे फक्त एकच पाण्याची सोय आहे, अशा वेळेस तुम्ही बाजरीला कोणत्या वेळेस पाणी द्याल? तो ऑप्शन पाहू मित्रांनो. आता तर ए आहे दूध अवस्थेत, दुसरा आहे फुलोऱ्यात असताना, तिसरा आहे पोटरी अवस्थेच्या शेवटी ते फुलोऱ्याच्या सुरुवातीला, आणि चौथा आहे फुटणे ते पोटरी अवस्थेच्या सुरुवातीला. तर मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक 3 पोटरी अवस्थेच्या शेवटी ते फुलोऱ्याच्या सुरुवातीला म्हणजे बाजरी पिकासाठी पाण्याची अत्यंत संवेदनशील अवस्था असते आणि त्यावेळी पाणी त्याला गरजेचं असते. आणि मित्रांनो, हे झालं बाजरीच्या बाबतीत. तसंच जर आपण गव्हाच्या बाबतीत सुद्धा असंच एक प्रश्न पडतो, त्यावेळेस लक्षात ठेवा मुकुटमुडे, त्याला आपण क्राऊन रूट इनिशिएशन असं म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यावेळेस पाण्याची अतिशय आवश्यकता असते आणि त्यावेळेस पाणी जर भेटलं नाही तर पिकाचा नाश होतो. म्हणून लक्षात ठेवा, अशा प्रकारे काही महत्त्वाच्या पाण्याच्या संवेदनशील अवस्था आहेत त्यासुद्धा तुम्हाला करून जायच्या आहेत. तसंच मित्रांनो, इंग्लिशमध्ये सांगते इन्फिल्ट्रेशन रेट आहे, त्याच्यानंतर परमनंट विल्टिंग पॉईंट आहेत, महत्त्वाचे इंडिकेटर आहेत, ते सुद्धा प्लॅन्ड आणि ते सुद्धा तुम्हाला करून जायचं आहे. त्याच्यानंतर वॉटर हायग्रोस्कोपिक वॉटर आहे, कॅपिलरी वॉटर आहे, त्याबद्दलसुद्धा करून जायचं आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचे आहेत आणि त्यावर प्रश्न पडतात. अशा प्रकारे मित्रांनो, काही महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केले. आजूबाजूची माहिती काय आवक आहे तो समजून घेतला, प्रश्न कसे विचारले जातात हे सुद्धा एक आढावा समजून घेतला. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न असेच जवळपास पडणार आहे आणि सोपी पडणार, जास्त कठीण पडणार नाही. पण तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला एलिमिनेशनकडून उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आणि मित्रांनो, यात आणखी भरपूर प्रश्न राहिलेले आहेत, कारण की आपण बघतो त्यावेळेस जवळजवळ 120 प्रश्न ॲग्रीचे आणि सामान्य ज्ञानचे असे 25 प्रश्न, अशा जवळजवळ 140 प्रश्नांपर्यंत प्रश्न असतील 2018मध्ये, जे आपल्याला घ्यायचे आहेत. पूर्ण टोटल प्रश्न घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं, आवाका कसा समजून घेतला, याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही प्रश्न, काही कोणती गोष्ट असो, तुम्ही कमेंटमध्ये मला बिंदासपणे सांगू शकता. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आतापर्यंत हे लेक्चर ऐकलं, म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.